विद्यार्थी, तुम्हाला कोणते पदार्थ जास्त आवडतात? पेस्ट्रीज, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, पास्ता, आईस्क्रीम आणि बरेच काही. तुमचे आवडते पदार्थ पाहून तुम्हाला कसे वाटते? तोंडाला पाणी सुटते, बरोबर? विशिष्ट अन्न निवडताना तुम्हाला काय वाटते? तो रंग, देखावा, वास, चव आहे ना? मी वर्ग 10 जीवशास्त्रातील जीवन प्रक्रियांमधील समन्वय या धड्यातून पचन प्रक्रियेतील समन्वय हा विषय शिकवण्यासाठी परत आपले स्वागत करत आहे. मानवी शरीर हे एक आश्चर्यकारक मशीन आहे आणि एक अधिक जटिल रचना आहे. श्वसन, पचन, रक्त परिसंचरण, उत्सर्जन, मज्जासंस्था इत्यादी विविध जीवन प्रक्रिया आपल्या शरीरात अंगभूत असतात. या प्रणाली त्यांची विशिष्ट कार्ये समन्वित पद्धतीने पार पाडतात. पचन प्रक्रिया जटिल चरणांसह खूप मनोरंजक आहे आणि उत्कृष्ट एकत्रीकरणासह कार्य करते. परिणाम: या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पुढील गोष्टी कळतील. भुकेची भावना, वास आणि चवची भूमिका, पचन प्रक्रियेत दंत आणि तोंडाची भूमिका, पचन प्रक्रियेत लाळेची भूमिका. महत्त्वाचे शब्द: घेरेलिन, घाणेंद्रियांचा, चवदार, केमोरेसेप्टर्स, पॅपिले, मस्तकी, अन्नबोलस. पचन प्रक्रियेतील समन्वयावर संकल्पना नकाशा पाहू. पचन प्रक्रियेत गुंतलेल्या पाचनतंत्राचे भाग आठवा. अन्न वेगवेगळ्या टप्प्यांवर खंडित केले जाते. प्रत्येक प्रक्रिया इतरांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, पचन संस्था भूक लागण्यापासून ते अन्नाचा वापर करण्यापर्यंत एकमेकांशी जोडलेल्या प्रक्रियांचे वर्णन करते. भूक लागण्याचे प्रमुख कारण रक्ताभिसरणाच्या शरीरविज्ञानामध्ये आहे. रक्तामध्ये विविध पदार्थांचे स्तर सामान्यतः राखले जातात. त्यातील एक प्रमुख पदार्थ म्हणजे ग्लुकोज. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाले की पोटात भूक लागते. यामध्ये पुन्हा ग्रेलिन सारख्या प्रथिने आणि संप्रेरकाच्या मालिकेचे उत्पादन समाविष्ट आहे. जेव्हा पोट रिकामे असते तेव्हा घेरेलिन हार्मोन्सचा स्राव होतो. पोटाच्या भिंतीतील काही पेशींमधून घेरेलिन स्राव होतो. भूक निर्माण करणाऱ्या संकेतांमुळे पोटात भूक आकुंचन किंवा भुकेची वेदना सुरू होते. या हार्मोन्सच्या स्रावामुळे हे पोटातून मेंदूपर्यंत पोहोचतात. हे सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचवण्यात अग्रमस्तिष्कातील डायसेफेलॉन आणि 10वी क्रेनियल नर्व्ह आणि वॅगस नर्व्ह महत्त्वाची भूमिका बजावतात.
भुकेची वेदना 30 ते 45 मिनिटांपर्यंत चालू राहते. घेरेलिनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे भूक लागते आणि अन्न सेवन करण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे पोट भरले आहे आणि अन्नाची गरज नाही, दुसरा हार्मोन भूक कमी करण्यासाठी लेप्टिनचा स्राव होतो. सहसा आपण एका विशिष्ट वेळी अन्न घेतो. दुपारच्या जेवणाच्या वेळी तुम्ही तुमच्या शाळेत याचा अनुभव घेतला असेल ना? भूक लागल्याने अन्नाचे सेवन कमी होते. काही वेळा विचित्र वास किंवा अप्रिय चवमुळे शिळे अन्न सेवन करण्यापूर्वीच पूर्णपणे नाकारले जाते. चव आणि वास यांचा जवळचा संबंध आहे. हे जवळचे नाते अन्नाच्या स्वादाच्या आकलनामध्ये सर्वात स्पष्ट आहे. तीव्र खोकला आणि सर्दी असलेल्या कोणालाही काही खाद्यपदार्थांच्या चवीमध्ये फरक करता येत नाही. वास्तविक चव आणि वास यांच्या संयोगाने अन्नाची चव प्रभावित होते. चव ही गोड, खारट, आंबट, कडू किंवा उगामी या चवींवर अवलंबून असते. तथापि चव आणि वासाच्या संवेदनामधील परस्पर संवादामुळे खाद्यपदार्थाबद्दलची आपली धारणा वाढते. अन्नपदार्थाची चव अनुभवण्यासाठी ते लाळेमध्ये विरघळले पाहिजे. आपण फक्त द्रव स्वरूपात अन्न चाखू शकतो. जिभेवर वेगवेगळ्या प्रकारच्या चवकळ्या असतात. जिभेवर वेगवेगळ्या प्रकारचे पॅपिले किंवा स्वादकळ्या वेगवेगळ्या चवसाठी काम करतात. विरघळलेले अन्न चवीच्या कळ्यांसारखे कपमध्ये प्रवेश करते आणि नंतर चवची भावना विश्लेषणासाठी मेंदूकडे नेली जाते. मगच खाद्यपदार्थांची चव कळते. अनुनासिक श्लेष्माच्या पाणचट चित्रपटात हवेतील पदार्थांचा वास विरघळतो. नाकातील रिसेप्टर्सना घाणेंद्रियांचे रिसेप्टर्स म्हणतात. हे ट्रिगर सिग्नल मेंदूच्या मज्जातंतू आवेगांच्या स्वरूपात देतात जिथे वास आढळतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण अन्न तोंडात घेतो तेव्हा स्वादकळ्या मेंदूला सिग्नल पाठवतात. वासातील किरकोळ फरक उचलून आपल्या मेंदूमध्ये अन्नाची चव ओळखली जाते. यांसारख्या पदार्थांचे नाव ऐकूनच कधीकधी तोंडाला पाणी सुटतेच. चिंच, चुना, आंबा इत्यादी. डोळ्यांना आकर्षण आणि नाकाला चव देणाऱ्या खाद्यपदार्थांना आपण सहसा प्राधान्य देतो. मग आपण त्याचा आस्वाद घेतो. म्हणून जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या नकळत आपली दृष्टी, नाक, जीभ अन्न निवडण्यासाठी वापरतो. रशियन शास्त्रज्ञ पावलोव्ह यांनी प्रयोग केले की आढळले की अन्नाचा विचार केला तरी तोंडाला पाणी येईल. त्यांना कंडिशन रिफ्लेक्सेस म्हणतात. इयत्ता 9वी मधील प्राण्यांच्या वर्तनातील अध्यायातील पावलोव्ह प्रयोग आठवा. काही पदार्थ गरम असताना चविष्ट असतात तर काही पदार्थ थंड असतात. चव ही जीभ आणि टाळूला जोडलेली गोष्ट आहे. तोंडाच्या वेगवेगळ्या भागांची भूमिका आपल्याला चव घेण्यात मदत करते. जीभ टाळूवर दाबली असता चव सहज ओळखता येते हे आपल्याला माहीत आहे.
जीभ कार्यात संवेदी असते आणि त्यात चव कळ्या असतात. या चवीच्या कळ्या वरच्या बाजूला उघडलेल्या लहान पॅपिले असतात. त्यांच्या आत अनेक चव संवेदनशील पेशी असतात. जिभेवर ठेवलेला कोणताही अन्नपदार्थ तोंडातील लाळ ग्रंथीद्वारे स्रावित लाळेमध्ये विरघळतो. जेव्हा जीभ टाळूवर दाबली जाते तेव्हा स्वाद कळ्या उघडतात. तेव्हा स्वाद पेशी चव सिग्नल सुरू करतात. शेवटी मेंदूमध्ये चव ओळखली जाते. या फ्लो चार्टमध्ये मेंदूद्वारे चव ओळखण्याचा मार्ग पाहूया. आपल्याला माहिती आहे की ठेचलेला पदार्थ कोणत्याही घन पदार्थापेक्षा चांगले विरघळतो. हे अन्नाच्या यांत्रिक क्रशिंगच्या महत्त्वावर भर देते. पचनास मदत करणाऱ्या पदार्थांच्या कृतीसाठी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवण्यासाठी तोंडातील अन्नाचे लहान तुकडे करावे लागतात. दात अन्नपदार्थ चघळण्यास मदत करतात आणि दात वेगवेगळ्या भूमिकांसह वेगवेगळ्या प्रकारचे असतात. दंतसूत्र 4 प्रकारच्या दातांची मांडणी स्पष्ट करते. कात्रीला तीक्ष्ण कडा असतात, कुत्र्यांना तीक्ष्ण आणि टोकदार कडा असतात, तर मोलर्स आणि प्रीमोलर्सना पुसट आणि जवळजवळ सपाट पृष्ठभाग असतात. तोंडाचे वर्तुळाकार स्नायू अन्नाला तोंडी पोकळीत ढकलण्यास आणि भोवती हलविण्यास सक्षम करतात. अन्न थेट गिळले जाऊ शकत नाही. दात पिसणे, चरवण करणे आणि चिरून घेणे या उद्देशासाठी जबड्या पृष्ठभागावरील स्नायू चावणे आणि चघळण्याच्या क्रियांना मदत करतात. फूड मॅस्टिकेशन दरम्यान जबडा वर खाली पुढे आणि मागे सरकतो. दात कापण्यास आणि पिसण्यास मदत करतात आणि जिभेच्या हालचालींमुळे अन्न समान रीतीने पसरते आणि लाळेमध्ये मिसळण्यास मदत होते. तोंडातील स्नायू अन्नाला तोंडी पोकळीत ढकलतात आणि त्याभोवती हलवतात. जबड्यातील स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणारी 5वी क्रॅनियल नर्व्ह आढळून आली आहे. स्वायत्त मज्जा संस्थेची क्रिया लाळ ग्रंथीच्या 3 जोड्या लाळ स्त्राव करण्यास परवानगी देते. हे चघळणे आणि गिळणे सोपे करण्यासाठी अन्न ओलसर करते. चघळण्याच्या परिणामी अन्न बोलस नावाच्या स्लरी वस्तुमानात तयार होते. जिभेच्या सहाय्याने गिळण्याद्वारे बोलस अन्न नलिकेमध्ये नेले जाते. लाळेतील लाळ अमायलेस हे एन्झाईम स्टार्चचे रेणू शर्करामध्ये मोडते. गिळण्याच्या यंत्रणा देखील चिंताग्रस्त समन्वयाखाली आहे. हे ब्रेन स्टेम किंवा मेडुला ऑब्लंगाटा आणि इतरांद्वारे नियंत्रित केले जाते. मस्तकी दरम्यान अन्नाचा आकार गिळण्यास सोयीस्कर बनवतो. तुम्हाला माहिती आहे की 7च्या खाली pH आम्लीय आहे. pH 7 तटस्थ आहे आणि 7च्या पुढे क्षारीय आहे. लाळ अल्कधर्मी असते आणि लाळेच्या अमायलेस एन्झाईम्सच्या क्रियेत मदत करते. पचन संस्था दिवसा सक्रिय असते आणि अन्न पचण्यासाठी तयार असते.
जर आपण दिवसा झोपलो तर लाळ बाहेर पडते आणि आपण दररोज 1 ते 1.5 लिटर लाळ स्त्राव करतो. अन्ननलिकेतून पोटात अन्न कसे आणि किती जाते ते जाणून घेऊया. प्रक्रिया पुढील व्हिडिओमध्ये घडते. तोपर्यंत सोबत रहा. लक्षात ठेवण्यासाठी मुद्दे. मानवी पचन संस्थेमध्ये स्नायू आणि मज्जासंस्था दोन्ही समाविष्ट असतात. पोटात स्रावित होणारा ग्रेलिन हा संप्रेरक भूक निर्माण करणाऱ्या संवेदनांसाठी जबाबदार असतो आणि लिस्टिक भूक कमी करण्यासाठी स्रावित होतो. चव आणि वास यांचा जवळचा संबंध आहे आणि नाक आणि जिभेतील केमो रिसेप्टर्स सिग्नल निर्माण करतात आणि ते मेंदूत प्रसारित करतात. लाळीचा स्राव अल्कधर्मी माध्यम राखतो जो स्टार्चच्या पचनास मदत करतो. Home assignment.